नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवरती. अ, आज आपण बघणार आहे भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप. चला तर मग सुरू करूया आपण आजचा विषय. तत्पूर्वी भारताची राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप करत असताना आपण स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे 1947 सालापूर्वी कशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप व्हायची ते आपण बघूया. तर सर्वप्रथम दादाभाई नौरोजी हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 1867-68 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी सांगितले आणि दरडोई उत्पन्न म्हणजे प्रति व्यक्ती आहे 20 रुपये इतके सांगितले. दरडोई उत्पन्न त्यांनी 20 रुपये इतके सांगितले. याचा अर्थ असा होतो की त्यावेळेला कदाचित लोकसंख्या 1,70,00,000 असावी, कारण 340 कोटी हे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न होते आणि त्यांनी सांगितलं की दरडोई उत्पन्न 20 रुपये प्रति व्यक्ती आहे इतकी होती. तर आपण 340 कोटीला 20ने भागिले असता आपल्याला भारत देशाची जनसंख्या मिळते. त्यांनी जेव्हा राष्ट्राचे उत्पन्न मोजले त्यावेळेला त्यांनी अर्थव्यवस्थेचे 2 क्षेत्रामध्ये विभाजन केले. एक म्हणजे कृषी, दुसरा म्हणजे गैरकृषी. परंतु दादाभाईच्या या गणनेला वैज्ञानिक पद्धत मानले जात नाही, हे मात्र लक्षात ठेवा. कारण दादाभाईंनी जी गणना केली होती त्या गणना पद्धतीला वैज्ञानिक पद्धत असे मानले जात नाही. दादाभाई नौरोजींनी राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप त्यांच्या पुस्तकामध्ये, त्यांनी लिहिलेली जी पुस्तक होती पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल्स इन इंडिया, ही त्यांची लिहिलेली पुस्तक होती. त्या पुस्तकामध्ये त्यांनी भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप सांगितलेली आहे. त्यानंतर सेकंड व्यक्ती होते मिस्टर विल्यम डिग्बी. यांनी 1897-98 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 390 कोटी सांगितले. आता इथे लक्षात घ्या, लगभग 30 वर्षानंतर दादाभाई नौरोजींनी सांगितले 340 कोटी आणि विल्यम डिग्बी यांनी सांगितले 390 कोटी. दरडोई उत्पन्न सांगितले 17 रुपये प्रति व्यक्ती आहे, 17 रुपये इतके सांगितले. म्हणजे 30 वर्षानंतर सुद्धा फक्त 50 कोटी आपले भारताचे राष्ट्रीय उत्पन्न वाढलेले होते, अशा विल्यम डिग्बींनी सांगितले. तिसरे व्यक्ती होते फिंडले सिरास. यांच्या मते, यांनी जी गणना केली ती 1911 मध्ये केली आणि यांच्या मते 1911 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न होते 1942 कोटी. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 1942 कोटी असे फिंडले सिरास यांनी सांगितले आणि प्रति व्यक्ती आय होती त्यावेळेला 80 रुपये असे फिंडले सिरास यांनी सांगितले. हे बघा, हे जे व्यक्ती आहेत दादाभाई नौरोजी यांच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि विल्यम डिग्बी यांच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत. आयोगाने जे स्वातंत्र्यपूर्व भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप ज्यांनी केले त्यांच्यावरती हमखास एक प्रश्न विचारतातच. तर याचा अभ्यास करणे फार महत्त्वाचं आहे. तर हे लक्षात ठेवा. छोटे छोटे पॉईंट्स आहेत. प्रश्न असा विचारू शकतात की दादाभाई नौरोजींनी जेव्हा भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप केली त्यावेळेला प्रति व्यक्ती आय किती होती, त्यांनी किती सांगितले, असा प्रश्न ते विचारू शकतात आणि असा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर चौथे व्यक्ती होते डॉक्टर VKRV राव. यांनी 1925 ते 1929 या कालावधीसाठी भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली. त्यांनी तर असं सांगितले की भारतातील राष्ट्रीय उत्पन्न 1925 ते 1929 या सालाकरिता 2301 कोटी, तर प्रति व्यक्ती आहे 78 रुपये इतके सांगितले.
हे बघा, इथे लक्षात घ्या, विल्यम डिब्गी यांनी 1897-98 मध्ये आणि डॉक्टर व्ही के आर व्ही राव यांनी 1925-29 साली ही गणना केलेली आहे. आणि फिंडले शेरार्स यांनी 1911 साली, म्हणजे लगभग 14-15 वर्षानंतर आपले उत्पन्न 360 कोटी एवढं वाढलेलं आहे असं दिसतंय. परंतु दरडोई उत्पन्न हा आपलं बघितला तर 1911 साली 80 रुपये इतके होता आणि 1925-29 साली 78 रुपये इतके होता. त्याचा अर्थ असा होतो की या काळामध्ये आपली जनसंख्या खूप खूप तेजीने वाढलेली आहे. तर डॉक्टर व्ही के आर व्ही राव यांनी, आता इथे एक महत्त्वाचा पॉईंट येतोय की यांनी सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली. म्हणजे यांनी जी पद्धत वापरली ती वैज्ञानिक पद्धत होती, त्याच्यामध्ये तथ्य होते. त्यांनी सर्वे केलेला असावा आणि ही गणना त्यांनी केलेली, म्हणजे ही गणना ॲक्च्युली मानल्या जाईल, कारण त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली होती आणि राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे त्यांनी प्रतिपादन सुद्धा केले होते. म्हणून त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असे मानले जाते. असा प्रश्न येऊ शकतो की राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक कोणाला मानले जाते? तर राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक कोणाला मानले जाते? डॉक्टर व्ही के आर व्ही राव. पाचवे व्यक्ती होते आर सी देसाई. 1930-31 सालासाठी आर सी देसाई यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्न हा, भारताचा राष्ट्रीय उत्पन्न हा 2809 कोटी आणि दरडोई उत्पन्न हा 72 रुपये 72 रुपीज प्रति व्यक्ती आहे असे त्यांनी सांगितले. आता इथे आपण असं म्हणू शकतो की जी पर्याप्त आकडेवारीची कमतरता, म्हणजे बरेच त्यांना त्यावेळेला प्रॉब्लेम जायचे. त्यावेळेला आकडेवारी क्लिअर नव्हती आणि वेगवेगळ्या पद्धतीचा वापर ते करत होते. त्यामुळे आकडेवारी जी आहे ती फारशी आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. कारण आपण बघितलं आहे मागे की 1911 साली प्रति व्यक्ती आहे 80 रुपये दाखवलेली आहे आणि 1925-29 साली ती कमी झालेली आहे. जनसंख्येचा अभ्यास केला असता एवढी पण जनसंख्या आपली भारताची त्यावेळेला वाढलेली नाही आहे. आणि 1930-31 साली, 1911 साली 80 रुपये आणि 1930-31 साली यांनी 72 रुपये सांगितलेले प्रति व्यक्ती आहे. म्हणजे यामध्ये काही ना काही असं याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही, कारण ही आकडेवारीची कमतरता आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचा त्यांनी वापर केलेला आहे. आता आपण बघूया स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या सरासरी मोजमापास सुरुवात झाली. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या सरकारी मोजमापास सुरुवात झाली. त्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, त्यावेळेला 1949 रोजी, म्हणजे 4 ऑगस्ट 1949 रोजी राष्ट्रीय उत्पन्न समिती याची स्थापना करण्यात आली. ही सरकारी समिती होती आणि त्याचे अध्यक्ष होते, पहिले अध्यक्ष PC महालनोबिस हे अध्यक्ष होते. आणि त्या समितीचे सदस्य होते DR गाडगीळ, VK आर व्ही राव. VK आर व्ही राव आपण ह्याच्या आधी पण अभ्यासलेलो आहोत. आणि त्यांनी आधारभूत वर्ष पकडलेलं होतं ते 1948-49. त्यावेळेला त्यांनी हे आधारभूत वर्ष पकडलं आणि राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली. या समितीने आपला पहिला अहवाल जो आहे, म्हणजे ही राष्ट्रीय उत्पन्न समिती जी होती, या समितीने आपला पहिला अहवाल 1951 रोजी सादर केला. 1951 रोजी. आणि त्यांचा अंतिम अहवाल, हा पहिला अहवाल म्हणजे इंटरिम अहवाल याला म्हणू आपण, 1951 रोजी. आणि त्यांचा अंतिम अहवाल जो आला होता तो 1954 साली. 1954 साली त्या समितीने आपला अहवाल सादर केला.
पहिल्या अहवालात समितीने 1948-49 या वर्षाचे राष्ट्रीय उत्पन्न सरासरी आकडे जाहीर केले. तसेच राष्ट्रीय उत्पन्न गणनेसाठी संकल्पनात्मक आराखडा तयार केला. समितीने आपल्या अंतिम अहवालात 1948-49, 1949-50 आणि 1950-51 साली चालू व स्थिर किमतीवर राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली. त्यावेळेला त्यांनी आधारभूत वर्ष हा 1948-49 हा पकडलेला होता. म्हणजे ज्या वेळेला त्यांनी 1948-49 सालची गणना केली आणि 1949 ते 50 सालची गणना केली आणि 50 ते 51 सालची जेव्हा गणना केली त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची, त्यावेळेला आधारभूत वर्ष हा 1948-49 हा पकडण्यात आला. आधारभूत वर्ष म्हणजे काय की ह्या वर्षामध्ये ज्या उत्पन्नाच्या म्हणजे ज्या वस्तूंच्या किमती होत्या त्याच किमती ह्या 1950 आणि 1951 साली पकडण्यात आल्या. म्हणजे समजा पेन त्यावेळेला 10 रुपयाला असेल तर तो पेनसुद्धा 1951 साली 10 रुपयाला त्याची किंमत पकडण्यात आली. फक्त त्याचं उत्पादन वाढलेलं आहे की नाही तेवढं बघण्यात येतो. म्हणून हा आधारभूत वर्ष हा खूप महत्त्वाचा असतो. पुढे हे आधारभूत वर्ष आपल्याला खूप अभ्यासाला येणार आहे. कारण जेव्हा आपण योजना आयोग बघूया, प्लॅनिंग कमिशन, त्यावेळेला हे आधारभूत वर्ष तिथे खूप महत्त्वाचं असणार आहे. तर लक्षात घ्या, या समितीने काही शिफारशी केल्या. या समितीच्या या समितीने जी शिफारस केली ती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण आयोग, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय ची स्थापना करण्याची या समितीने शिफारस केली. आणि सरकारने 1954 साली राष्ट्रीय सांख्यिकीय संघटनेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय सांख्यिकीय संघटनेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली? राष्ट्रीय उत्पन्न समिती या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. ज्या समितीचे अध्यक्ष PC महालनोबिस हे होते. तर आपण पुढे बघूया की केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. आत्ताच आपण बघितले या ऑफिसची जी स्थापना होती ती राष्ट्रीय उत्पन्न समिती होती त्यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली. याची स्थापना या केंद्रीय सांख्यिकीय कार्यालयाची स्थापना जी आहे ती 1954 साली करण्यात आली आणि याचे मुख्यालय दिल्ली इथे आहे. आता यालाच आपण CSOचं ऑफिस म्हणतो. CSOचे मुख्य कार्य काय आहेत? तर राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणे, वार्षिक औद्योगिक सर्वेक्षण करणे, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक म्हणजे आपण इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणतो म्हणजे IIP ची गणना करणे आणि ग्राहक किंमत निर्देशांक शहरी आणि ग्रामीण CPI ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यावरून आपण महागाई भत्ता हा ठरवतो, त्याची गणना सुद्धा CSO कार्यालयात करण्यात येते. अशी या CSO कार्यालयाचे कार्य आहेत. तर पुढे चलूया आपण. आता आपण अभ्यासूया की राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस NSSO. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणची स्थापना जी आहे ती 1970 साली करण्यात आली. आणि ती कशी करण्यात आली? राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय आहे याची पुनर्रचना करण्यात आली आणि NSSOची स्थापना करण्यात आली. आणि याची स्थापना भारत सरकारने 1950 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण NSS, लक्षात घ्या इथे O काढून टाकूया आपण इथून, फक्त NSS 1950 साली NSS ची स्थापना करण्यात आली, म्हणजे जे आपण आधी अभ्यासलेलं आहे. आणि याच NSS ची पुनर्रचना करण्यात आली आणि NSSO हे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय हे स्थापित करण्यात आले. NSSOचे जे कार्य आहेत ते 4 विभागामार्फत चालतात. त्याचे 4 विभाग आहेत. नंबर 1 आहे सर्वे डिझाईन व रिसर्च विभाग जो कलकत्त्याला आहे. नंबर 2
फील्ड ऑपरेशन विभाग ज्याचं कार्यालय नवी दिल्ली व फरीदाबाद इथे आहे. नंबर 3 डेटा प्रोसेसिंग विभाग कलकत्त्याला आहे. नंबर 4 समन्वय व प्रकाशन विभाग नवी दिल्ली इथे आहे. म्हणजे कलकत्त्याला जो ऑफिस आहे ते ठरवतात की सर्वे कसं केलं जावं, ते रिसर्च करतात त्याच्यावरती. त्यानंतर नवी दिल्लीचं जो ऑफिस आहे, NSSचं नवी दिल्लीमध्ये जो ऑफिस आणि फरीदाबादमध्ये जो ऑफिस आहे ते फील्ड ऑपरेशन करतात. फील्ड ऑपरेशन म्हणजे ॲक्च्युअल सर्वे हे करतात आणि ते डेटा पाठवतात कोलकाता या विभागाला. म्हणजे डेटा प्रोसेसिंग हा जो विभाग आहे, 3 नंबरचा विभाग जो आहे त्या विभागाला तो डेटा पाठवतात. आणि जो नवी दिल्लीला परत म्हणजे ह्याच ऑफिसमध्ये NSSच्या ऑफिसमध्ये एक विभाग आहे समन्वय प्रकाशन विभाग. यामध्ये त्याचं प्रकाशन केलं जातं. अशा प्रकारे हे नॅशनल सर्वे नमुना सर्वेक्षण केलं जातं. आता आपण राष्ट्रीय सांख्यिकी आयोग म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन जानेवारी 2000 मध्ये डॉक्टर C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सांख्यिकी आयोग स्थापन करण्यात आला आणि देशातील सांख्यिकीय व्यवस्थेचे परीक्षण करून त्यातील कमतरता दूर करण्यासाठी म्हणजे देशातील सांख्यिकीय सर्वेक्षणचे देशातील सांख्यिकीय व्यवस्थेचे परीक्षण करण्यात आले आणि त्यातील कमतरता दूर करण्यात आली आणि काही उपाययोजना सुचवण्यात आल्या. त्यांनी असे सुचवले की राष्ट्रीय सांख्यिकी आयोग हे कायम करण्यात यावं. सध्या हे तात्पुरता आयोग होतं 2000 साली, जे जानेवारी 2000 साली स्थापन करण्यात आलं होतं डॉक्टर C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली. आणि यांनी असे सूचित केले की हा जो आयोग आहे हा तात्पुरता आयोग नसावा, याला स्थायित्व देण्यात यावं. यांच्या शिफारशीनुसार जुलै 2006 साली 12 जुलै 2006 साली राष्ट्रीय सांख्यिकी आयोग याला कायम करण्यात आलं आणि या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते प्रोफेसर सुरेश तेंडुलकर. इथे एक लक्षात घ्या की जे CSOचं जे ऑफिस आहे यालाच आपण CSOचं ऑफिस म्हणतो. हे ऑफिस आहे ते CSOचं. तर ह्या CSOचे जे पहिले अध्यक्ष आपण असा प्रश्न येऊ शकतो, तर या CSOचे जे पहिले अध्यक्ष होते ते प्रोफेसर सुरेश तेंडुलकर होते. आणि सध्या जे अध्यक्ष आहेत करंट ते विमल के रॉय हे आहेत. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत लक्षात घ्या. त्यानंतर आपण बघणार आहोत की भारतातील अर्थव्यवस्थेची उपक्षेत्रे काय आहेत. म्हणजे जे सर्वेक्षण केले जाते ते कुठले क्षेत्र त्यामध्ये पकडले जातात ते क्षेत्र आपण पुढे अभ्यासणार आहोत. आजच्या पुरतं एवढंच. आवडलं असेल आपल्याला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.